खजिनदार ललित पोफळे अशोक खरात विरोधात एसआयटीकडे तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8 कोटी 76 लाखांची फसवणूक केल्याचा दावा। बोंदूक अशोक खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर। तब्बल 160 GB डिजिटल पुरावे जप्त। लॅपटॉपसह सर्व डेटा एसआयटीकडून स्कॅन। खरात भोवतीचा फास अधिक घट्ट। धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनालीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचं वृत्त। ठाकरेंच्या सेनेनं फेटाळलं, तर कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार। वृत्त खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये गर्भवती महिलेला एचआयव्हीचा चुकीचा अहवाल दिल्यानं संसार उद्ध्वस्त। आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार। महिलेकडून न्यायाची मागणी। मथुरेच्या वृंदावनमध्ये 30 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीत उलटली। बोट दुर्घटनेत 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर जखमींवर रामकृष्ण मिशन रुग्णालयात उपचार सुरू। उमरग्यात आमदारांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी। एसटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। मीरा भाईंदर महापालिकेच्या बस चालकाला बेदम मारहाण। स्कूटी चालकानं बसला कट मारल्यानं झालेल्या वादानंतर स्कूटी चालकाकडून हल्ला। स्कूटी चालकासह 9 जणांवर गुन्हा दाखल। आणि सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी, तर चांदीच्या दरात 5000ची वाढ। युद्धविरामाच्या घोषणेनंतर सलग 3ऱ्या दिवशी दर वाढले। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत। राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं असल्याचा चर्चा रंगू लागल्या आहेत। ठाकरेंचे 8 खासदार आणि एकनाथ शिंदेंची ठाण्यात बैठक झाल्याची बातमी एका वृत्तपत्रानं छापल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। अरविंद सावंतांसह ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांनी या चर्चा फेटाळून लावल्या। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनीही अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र या कथित बैठकीवरून राज्याच्या राजकारणात संशय कल्लोळ उडालाय। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणं होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतंय। त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं। खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचा करतायत। शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी युबीटीची केलेली आहे। एका कथित बैठकीच्या बातमीनं ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या खासदारांची एक गुप्त बैठक घेतली असं वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक झाली। ठाकरेंच्या 8 खासदारांनी बैठकीला हजेरी लावली असा दावा केला गेला। ठाण्यातल्या एका कंपनीच्या परिसरात बैठक झाली। ही बैठक पहाटेपर्यंत सुरू होती असंही म्हटलंय। या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती होती। काही खासदारांनी या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली। तसंच खासदारांना मोठं पद देण्याचीही ऑफर दिली गेली असा दावा केला गेलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी या कथित बैठकीचं वृत्त फेटाळून लावलं। त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ कॉलवर बोलले। माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे। त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी। शिवसेनेचे खासदार 9 खासदार
हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं सकाळी. पुन्हा कोणाची नावं त्यात टाकली, सगळेच. हां, म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी. त्या बैठकीच्या वृत्तानं ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत चांगलेच संतापले, पण त्यांनी लेखी हमी सुद्धा दिली. मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळण होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार असा दावा यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडनं केला गेला होता, पण यावेळी मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं कानावर हात ठेवले. हे बघा, अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील. त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावर जी वेळ आहे. मला खूप वाईट वाटतं आहे की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतं आहे. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. आज सकाळपासून काहीतरी वावड्या उठवल्या जात आहेत की उबाटाचे काही खासदार ठाण्यात आले आणि ते आमच्याबरोबर शिंदे साहेबांबरोबर बैठक केल्यावर बैठक केली तर ती तुमच्यापासून लपून कशाला ठेवू. जर त्यांना बैठक आमच्याबरोबर करायची असेल ते राज्याचे नगरविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची काही कामं असेल ते उघडपणे मंत्रालयामध्ये त्यांच्याबरोबर येतात. त्यासाठी काही ठाण्याला यायची गरज नाही आहे. तर इकडे संजय राऊत आणि नरेश म्हस्के या दोन्ही शिवसेनेच्या खासदारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. संजय राऊत काय बोलतायत? अहो, त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात त्याच पद्धतीने ही UBTची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी UBTची केलेली आहे. ठाकरेंच्या खासदारांमध्ये राजकीय अस्वस्थतेविषयी अधूनमधून राजकीय वर्तुळात चर्चा होते. राज्यसभेच्या खासदारकीवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये मातोश्रीवरच्या बैठकीत वादंग झाला असं बोललं गेलं. आता थेट ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंच्या झालेल्या बैठकीच्या बातमीनं राजकीय भूकंप आला. पण या बातमीमागचा सूत्रधार कोण यावरनं आता नवीन चर्चेला तोंड फुटलंय. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.